नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी म्हणजेच मऊ लुसलुशीत इडली कशी करायची ते बघणार आहोत। त्याबरोबर सांबारही कसा करायचा ते बघणार आहोत। तर अगदी सहज ही तुटू शकते, तर इतकी नरम सॉफ्ट अशी इडली आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इडलीचं बॅटर छान असं फर्मेट होण्यासाठी पण आपल्याला मस्त यामध्ये टिप्स बघायची आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता हा व्हिडिओ पाहायचा आहे। नाहीतर तुम्हाला यामध्ये मी काय टाकलेलं आहे आणि कसं केलेलं आहे हे समजणार नाही। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि इडलीचं पात्र न भरवता आज आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तर या डब्याच्या मापाने मी इथे 3 मापं असे म्हणजे 3 डब्बे तांदूळ घेतलेले आहेत। ज्या आपण डब्याने तांदूळ घेतले त्याच डब्याने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। तुम्ही सालाची डाळ घेत असाल तर थोडी जास्त घ्यायची, म्हणजे त्याची सालं भरपूर निघतात। तर मी इथं अशी डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत मोजून। तर हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर इथं मी हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणजे याला काही पावडर वगैरे लावलेली असते ती पूर्ण निघून जाते। त्यामुळे असे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि हे डाळ तांदूळ आपल्याला रात्रभर मुरायला ठेवायचे आहे। तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। तर भरपूर यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ते छान मुरल्या जातात। इडलीला मस्त खमंगपणा येण्यासाठी इथं मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, ते टाकायचे। तर या डाळीमध्येच टाकून घ्यायचे आहे, वेगळी भिजवायची गरज नाही। आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त आपली ही डाळ तांदूळ छान मुरलेली आहेत। सकाळी आपल्याला 8 वाजता हे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। आणि आणखी आपली ही इडली नरम सॉफ्ट येण्यासाठी इथं मी 1 वाटी किंवा 1 डब्बा पोहे घेतलेले आहे, म्हणजे ज्या डब्याने आपण डाळ तांदूळ घेतली त्याच डब्याने मी इथे पोहे घेतलेले आहेत। हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून हे पण बाजूला मुरायला ठेवायचे आहेत। आपली डाळ तांदूळ काढेपर्यंत हे छान मुरल्या जातात। तर मी इथं मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ टाकायचे आहे। आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। तर या तांदळातलंच पाणी टाकायचं आहे, डाळीतलं पाणी टाकायचं नाही। डाळीतल्या पाण्याला जास्त वास असतो, त्यामुळे तांदळातलं पाणी टाकायचं। आणि हेच पाणी टाकून आपल्याला मस्त असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी बारीक असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। जाड झालं असेल तर तुम्ही आणखी बारीक करून घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर हे अशा पद्धतीचं झालं पाहिजे। तर आपण एका मोठ्या डब्यामध्ये हे टाकून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण सर्व हे काढून घेऊया डाळ तांदूळ। आणि पोहे पण आपले मस्त मुरलेले आहेत। तर हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये पण आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून मस्त हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात। तर बघू शकता अशी मी पोह्याची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही पूर्ण पेस्ट आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर घट्ट पातळ असं तुम्ही बघू शकता, जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर आपली इडली फुगणार नाही। तर बघा अशा पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर सुरुवातीलाच मी इथे मीठ घातलेलं आहे, तुम्ही यामध्ये नंतरही मीठ घालू शकता। तर आता इथे आपल्याला काय करायचं, 1 चमचा घ्यायचा आणि हा चमचा या डब्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचा आहे। तर बघा फक्त चमच्याचं टोकच यामध्ये बुडलेलं आहे। या डब्याला झाकण लावायचं आहे आणि हा डब्बा आपल्याला 9 तासासाठी मस्त उन्हामध्ये ठेवायचा, म्हणजे बाहेर जिथे ऊन येतं तिथे ठेवायचं आहे। तुमच्याकडे ऊन येत नसेल तर यावर एक मोठं भांडं झाकून ठेवायचं आहे। तर 9 तासानंतर बघू शकता तुम्ही आपला हा डब्बा अगदी फुल भरलेला आहे आणि त्यामधून बाहेर असं बॅटर येत आहे। तर छान असं फर्मेट झालेलं आहे। तर बघा अगदी आपला यामध्ये चमचा टाकलेला तो पण हरवून गेलेला आहे। तर इडलीचं बॅटर मस्त असं छान फर्मेट झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त असं छान झालेलं आहे। तर यामधला आपण काही काढून घेऊयात। तर बघा हा चमचा आपल्याला काढायचा आहे। तर यामधलं थोडं बॅटर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि बघा हा चमचा आपण टाकलेला तो पूर्णपणे यामध्ये डुबलेला होता। तर बाजूला मी एका पातेल्यामध्ये थोडं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला इडलीचे भांडे घ्यायचे आहेत। तर मी इथे इडलीचं पात्र घेतलेलं आहे, तर त्यामधले हे भांडे आपल्याला काढून घ्यायचे आहे।
तर माझं हे इडलीचं पात्र 5 भांड्याचं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून गॅसवर आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे भांडे आपण इथे काढून घेतलेले. तर आपल्याला ते भरवायचे नाही. तर इथं काय करायचं, तर मी इथं पळसाचे पानं घेतलेले आहेत. तर असे मस्त या दिवसात कवळे कवळे मस्त पळसाला पानं आलेली आहेत. तर ही पळसाची पानं घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एका पाणी घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे पानं बुडवून घ्यायचे आहे. म्हणजे याला मस्त असं तेल लागलं जातं, किंवा तुम्ही पानाला असंही तेल लावून घेऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने हे सर्व पानं या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे. पळसाची पात्रही केली जातात. तर या पळसाच्या पानाची पात्र यावर जेवल्यावर पोटाचे विकार कमी होतात. तर त्यामुळं जळजळही कमी होते. तर असं हे पात्रवाळी करायची आणि त्यावर जेवायचं. तर हे बघा, यावर आपल्याला पानं टाकून घ्यायचे आहे आणि इथं सोडा न वापरता आपल्याला हे बॅटर मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये मी सोडा टाकला नाही. तर हे असंच छान फर्मेट होतं. तर बघा, यावर आपल्याला हे पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे. असं पानावर बॅटर टाकून घेतल्यावर आपलं पात्रही खराब होत नाही आणि इडल्याही मस्त सॉफ्ट होतात. तर इडलीच्या भांड्यामधलं पाणी पण छान असं उकळलेलं आहे. यामध्ये आपल्याला ह्या सर्व प्लेटा ठेवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने मी इथं सर्व प्लेटा ठेवून घेतलेल्या आहेत आणि 10 मिनिटामध्ये आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊया आणि हे 10 मिनटं कुकर होऊ द्यायचं आहे. सांबार बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे. त्याआधी आपण यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत. तर मी 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. अर्धं टमाटर घ्यायचं आहे. काही आपल्याला वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत. यामधलं तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. काही आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत आणि यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे कुकरमध्ये आपण शिजवून घेऊयात. तर इथं 10 मिनटं झालेली आहे आणि आपल्या इडल्या पण मस्त छान फुगलेल्या आहेत. तर बघू शकता, मस्त आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तर आपलं भांडं न भरवता ह्या इडल्या मस्त आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आपण ह्या इडल्या काढून घेऊयात. तर थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर ह्या पानावरच्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तुम्हाला अशी पळसाची पानं मिळाली नाही तर तुम्ही केळीच्या पानावर पण इडल्या करून घेऊ शकता. तर बघा, आपल्या ह्या इडल्या मस्त निघत आहेत. तर अशा ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता, मस्त अशी जाळी पण आलेली आहे आणि छान अशा मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या इडल्या करायला खूप सोप्या आहेत आणि बघू शकता आपले भांडे भरलेले नाहीत, अगदी कोरडेफट आपले भांडे आहेत. तर तुम्हाला तशा जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या पण इडल्या करून घेऊ शकता. तर काही मी इथे ह्या पद्धतीच्या पण इडल्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा, अशा आपण डायरेक्ट भांड्यामध्ये पण इडल्या करून घेतलेल्या आहेत. त्या पण अशा याला चिटकल्या नाही आणि मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर बघू शकता, मस्त अशा ह्या इडल्या पण फुगलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने ह्या इडल्या बनवायच्या. इडल्या बनवायची ही पद्धत तुम्ही वापरली तर तुमच्या इडल्या कधी बिघडणार नाहीत आणि अशा मऊ लुसलुशीत होतात. अगदी एका प्रयत्नांमध्ये पण तुमच्या ह्या इडल्या छान फुगतील. आपल्याला सांबार बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. लाल झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. इथं मी मसाल्याच्या डब्यामधला जो छोटा चमचा असते त्या चमच्यानेच 2 चम्मच तिखट टाकून घेतलेला आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 2 ते 3 चम्मच आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे. 2 चमचे कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे मस्त भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सांबार मस्त छान असा चोपडा होण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर इथं मी 1 ते 2 चम्मच आपलं इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकायचं. यामुळे सांबारला इडलीसारखी टेस्ट येते आणि थोडा घट्टपणा किंवा चोपडेपणा पण येतो. तर हे यामध्ये टाकायचं. यामुळे आपल्या सांबारला टेस्ट पण खूप छान येते. इथं मी सांबार मसाला घेतलेला आहे. तर मोठा 1 चमचा सांबार मसाला टाकून घ्यायचा आणि आपण शिजवलेली तुरीची डाळ यामध्ये टाकून घेऊया. छान अशी घोटून घ्यायची आहे. त्यामध्ये डाळ दिसली नाही पाहिजे. या पद्धतीने मस्त अशी घोटून घ्यायची आणि नंतर यामध्ये टाकायची. तर बघा, असं भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ जशीही
डाळ हवी तशी तुम्ही करून घेऊ शकता। इथं मी आधी चिंच भिजायला ठेवलेली होती, तर छान अशी ही चिंच भिजलेली आहे। तर या चिंचेचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं। गोड आंबट असा हा सांबार खूप छान लागतो खायला। तर गोडपणा येण्यासाठी आपल्याला इथं गूळ टाकायचा आहे। जेवढी आपण चिंच भिजवली तेवढाच यामध्ये गूळ पण घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। आणखी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि इथे बघू शकता मस्त अशी आपल्या सांबारला उकळी आलेली आहे आणि छान असा आपला सांबार तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीची इडली आणि सांबार मस्त तयार झालेली आहे। तर इडली पण मस्त सॉफ्ट झालेली आहे। तर अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली आहे। अशा पद्धतीच्या इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा, तुमच्या इडल्या कधी बिघडणार नाही। तर अशाच पद्धतीच्या इडल्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।